नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी जे नारी शक्ती दूत ॲप आहे त्यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जाऊन नारी शक्ती दूत ॲप हे तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। अपडेट झालं की तुम्हाला अशा पद्धतीने ओपन करायचं आहे। पुन्हा एकदा याच्यामध्ये लॉग इन करायचं। तुम्हाला लॉग इन करताना आता जर जुनं लॉग इन असेल तर OTPची गरज लागत नाही, डायरेक्ट अशा पद्धतीने लॉग इन होईल। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनावरती क्लिक केलं की नवीन अप्लाय करता येईल आणि खाली केलेले अर्ज पाहता येतील। तर बघूयात आता काय याच्यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे त्याची माहिती। तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावरती आता क्लिक करायचं आहे। तुम्हाला पहिलाच बदल या ठिकाणी झालेला दिसेल ते म्हणजे महिलेचे संपूर्ण नाव त्याच्या पुढे लिहिलं आहे पहा, आधार कार्ड प्रमाणे आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं तुम्हाला नाव टाकायचं आहे। हा एक पहिला बदल झालेला आहे याच्यामध्ये। त्यानंतर बघा आता वरती तुम्हाला अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचं ऑप्शन आले। अगोदर खाली होतं, त्यानंतर जन्माचे ठिकाण, जन्माचा जिल्हा, जन्माचं गाव, जन्म झालेली नगरपंचायत आहे का नगरपालिका आहे, पिनकोड काय आहे, जन्म झाला त्या ठिकाणच्या गावाचा पिनकोड टाकायचा आहे। आता खाली एक अजून खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे। वैवाहिक स्थितीमध्ये पाहता तुम्हाला तुम्ही विवाहित आहात तर तुम्हाला महिलेचे लग्नापूर्वीचे नाव देखील टाकण्याचं ऑप्शन नवीन ऑप्शन दिलेलं आहे पहा। लग्नापूर्वीचं नाव देखील टाकायचं आहे, परंतु ते ऑप्शनल आहे, त्याला स्टार मार्क नाही टाकलं तरी चालेल। आणि जर तुम्ही अविवाहित आहात तर अविवाहितच सिलेक्ट करायचं आहे, जर विवाहित आहात तर पूर्वीचं नाव देखील तुम्हाला टाकण्याचं ऑप्शन आता आलेलं आहे। आणि सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे महिलाचा जन्म जो आहे परप्रांतीयात झाला आहे काय। जर तुमचा जन्म परप्रांतीयात झाला आहे तर इथं तुम्हाला होय नाहीचं ऑप्शन आलेलं आहे पहा। हे एक मोठा बदल झाला आहे, याच्यासाठी भरपूर जण कमेंट करत होते। तर आता परंतु इथं वरती तुमचा जन्म जर इतर राज्यात झालेला आहे त्या महिलांचा तर ते ऑप्शन इतर राज्यांचा अजून आलेलं नाही। एकदा चेक करून बघा आलं आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगा। जर नसेल आलं तर मग तुम्हाला पतीचंच सर्व टाकावं लागेल। तर हे एक या ठिकाणचा बदल आहे। एक खूप मोठा अजून बदल आहे तो म्हणजे आपला आधार क्रमांक बँक खात्यात जोडला आहे काय, नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यात यावा। ही एक तुमच्यासाठी मोठी या ठिकाणी काम असणार आहे। तुमचा आधार कार्ड क्रमांक जर बँकेत जोडला गेलेला नसेल तर तुम्हाला जोडून घ्यायचा आहे, हेही लक्षात राहू द्या। इथं त्यांनी लिहिलेले पहा स्टार मार्क केलं आहे त्याला, तर जोडला आहे काय तर तुम्हाला होय करायचं आहे अथवा नाही करायचं आहे, परंतु तुम्हाला आधार कार्ड संलग्न करण्यात यावं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता खाली कागदपत्र अपलोड करताना पहा एक मोठा बदल अजून त्याच्यामध्ये केलेला आहे। एक याच्यामध्ये नवीन कागदपत्र देखील ॲड झाले बघा। कुठली कागदपत्रे आहेत आता, आधार कार्ड आहे, त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र, ते नसेल तर तुम्ही पहा जन्म प्रमाणपत्र तुमचं देऊ शकता आणि शाळा सोडल्याचा दाखला देखील तुम्हाला देता येणार आहे, किंवा 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड देखील तुम्हाला इथं देता येणार आहे आदिवासी प्रमाणपत्र म्हणून, किंवा मतदान कार्ड देखील तुम्हाला देता येणार आहे। हे सर्व ऑप्शन इथं आलेले आहेत। त्यानंतर बघा उत्पन्न प्रमाणपत्र, त्याच्या जागी आता पिवळे किंवा केसरी रेशन कार्डचं देखील ऑप्शन त्यांनी ॲड केलेलं आहे। त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, नवीन हमीपत्र देखील मित्रांनो आलेलं आहे। नवीन हमीपत्राचा फॉर्मॅट आला आहे आता पहा। आता जुन्या लोकांनी अर्ज केले ते ठीक आहे, त्यांना आता काय याच्यामध्ये एडिट करण्याचं ऑप्शन अजून आलेलं नाही। एडिटचं ऑप्शन आलं की तुम्हाला सांगितलंच आहे तुमची काय चूक झाली का अर्ज भरताना, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल। नवीन हमीपत्राचा फॉर्मॅट आला आहे पहा, तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी मी दिलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्यानंतर बघा बँक पासबुक अपलोड करायचं ऑप्शन ऑलरेडीच होतं। त्यानंतर दुसरं एक्स्ट्रा ऑप्शन आलं आहे ते म्हणजे महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास पतीचे कागदपत्र अपलोड करायचं ऑप्शन त्यांनी या ठिकाणी दिलेलं पहा। 1 MBच्या आतमध्ये सर्व कागदपत्र पाहिजेत आणि अर्जदाराचा फोटो ते देखील ऑप्शन पहिल्यापासूनच होतं। तर नवीन याच्यामध्ये ॲड केलेली ही सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे। अजून याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। तर बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये बदल झालेले आहेत। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। आता तुम्ही म्हणाल की आम्ही पहिलाच अर्ज या ठिकाणी सबमिट केलेला आहे, याच्यामध्ये आमच्या काही चुका झालेल्या आहेत किंवा आम्हाला याच्यामध्ये एडिट करता येईल का, तर बघा याच्याबद्दल अजून काही माहिती आलेली नाही। याच्यावरती देखील अपडेट येऊ शकतं, बऱ्याच जणांना ऑप्शन येऊ शकतं ते ॲप्लिकेशन एडिट करण्याचं। ते ॲप्लिकेशन आलं एडिट करण्यासाठीचं वेगळं ऑप्शन आलं की तुमच्यापर्यंत नक्की माहिती जी आहे ती शेअर केली जाईल। तर पहा याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला नवीन कागदपत्राबद्दलची देखील ही माहिती आहे। याच्यामध्ये नवीन 7 बदल देखील करण्यात आलेले आहेत। ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुमचं वय 21 ते 65 वर्ष पाहिजे। योजनेचा लाभ करण्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे। 31 ऑगस्ट जरी या ठिकाणी असेल तरी तुमचा अर्ज 1 जुलैपासून ग्राह्य धरला जाणार आहे। म्हणजे 1 जुलैपासून ते 31 ऑगस्टपर्यंत 2 महिन्याचे तुम्हाला एकदाच पैसे जे आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये भेटणार आहेत, दोन्ही महिन्याचे। त्याचा GR ही आलेला आहे। तर याच्यामध्ये प्रति महिना 1500 रुपये भेटणार आहेत, म्हणजे दरवर्षी 18,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। तुमच्याकडे उत्पन्न दाखला नसेल तर तुम्हाला पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड देता येणार आहे, आणि जर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखाच्या आतमधला काढणं मात्र
मात्र गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे एकाच कुटुंबातील 2 महिलांना आता लाभ भेटणार आहे. एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला असेल तर दोघींनाही या ठिकाणी लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्याकडे या ठिकाणी आदिवास प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्र राज्याचं डोमसाईल नसेल तर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालेल. रेशन कार्डही नसेल तुमच्याकडे तर मतदान ओळखपत्र डायरेक्टली दिलं किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र दिलं, जन्मदाखला दिला तरी तो ग्राह्य धरण्यात येणार आहे. आता जन्मदाखला किंवा या ठिकाणी शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र 15 वर्षापूर्वीचंच असतं, ते जुनं असतं, ज्यावेळेस शाळेत घातलेलं असतं त्यावेळेस, तर तेही चालणार आहे. या ठिकाणी फक्त रेशन कार्ड जे आहे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड म्हटलं आहे त्यांनी, बाकी मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी कुठलंही अजून एक ग्राह्य धरलं जाणार आहे. म्हणजे रेशन कार्ड इथं कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा पतीचं डोमसाईल सर्टिफिकेट देखील या ठिकाणी चालणार आहे. तर ही सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली. अजून नवीन अपडेट आले की तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जाता जाता नक्की लाईक करा. धन्यवाद.